झोप का ग येत नाही. माझं आणि अर्पिता मॅडमचं नातं मनाचं आहे. एकमेकांना दिलेल्या वचनाचं नातं आहे आमचं. असं कसं सोडून देऊ मी त्यांना? आता या क्षणाला त्यांना सगळ्यात जास्त गरज आहे माझी. गाय झोपली गोठ्यात घरट्यातची. काय झालं? तुला आवडली नाहीये ही अंगाई? अगं मला वाटलं तुला आवडली अंगाई. तू काल रात्रीपासून त्याबद्दल काही बोलली नाहीयेस. काही आवडलेलं नाहीये मला. आजारपणाचं ठीक आहे त्या पोरीचं, पण माणसाने इतका हारी जायचं एखाद्याच्या. समीरला काही स्वतःचा विचारच राहिलेला नाहीये. आई, त्या चटणीचं जे झालंय ना तेच तुझ्या डोक्याचं पण झालंय. नाही पण ठीक आहे म्हणा, तू तरी काय करणार? समीरच्या पुढे तुझं काही चालतही नाहीये ना. आणि आजकाल त्याने जरा विरोध केला की तू शस्त्रही टाकते. असं काही होणार नाही. तर मला जे हवंय ना तेच होणार आहे. त्या पोरीपायी माझ्या पोराच्या वाट्याला आयुष्यभराची नामुष्की नाही चालणार मला. तू काही ठरवलंयस का? ठरवलंय तर बरंच काही ग. फक्त योग्य वेळेची वाट बघते मी. आई, वेळ येत नाही, ती आणावी लागते. तुला जे काही करायचंय ना ते प्लीज लवकरात लवकर कर. त्या अर्पिताला समीरच्या आयुष्यातून आत्ता काढायला हवं. नाहीतर तुला हवी आहे ना ती वेळ कधीच येणार नाही आई. हीच ती वेळ आहे. नाश्ता तयार आहे का? नाही, अर्पिता मॅडमला गोळ्या द्यायच्यात म्हणून म्हटलं. अर्पिता मॅडमच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे, याची जाणीव आहे का तुला? काही झालंय का? इन्स्पेक्टर साहेब या ना बसा ना. इन्स्पेक्टर साहेब काही कळलं का पुढे? हो, तेच सांगायला आलोय. तुम्ही दिलेल्या करमरकरच्या मोबाईलमधून काही नंबर मिळालेत. त्यातल्या एका नंबरवर वारंवार फोन झालेत आणि त्याच नंबरवरून करमरकरला UPI पेमेंट सुद्धा झालेलं आहे. काय डेट होती या पेमेंटची? अपघाताच्या आदल्या दिवशी हाफ पेमेंट आणि ज्या दिवशी अपघात झाला त्या रात्री हाफ पेमेंट झालंय. असं 2 इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट झालेलं आहे त्याला. याचा अर्थ सर आपण योग्य मार्गावर होतो. म्हणजे स्फोट कोणीतरी घडवून आणलाय. आपण म्हणजे पोचतोय ना त्या गुन्हेगारापर्यंत? येस, आपण त्या नंबरचं रजिस्ट्रेशन चेक केलंय आणि त्या नंबरचं लोकेशन सुद्धा ट्रेस केलंय. आता तिकडेच निघालोय आम्ही. तुम्ही आमच्यासोबत याल का? म्हणजे जर कल्प्रिट हाती लागला तर आयडेंटिफिकेशनसाठी बरं पडेल. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स मी येतो ना. तुम्ही चहा घ्या मग आपण निघू. नाही, चहा वगैरे नको. गुन्हेगार हाती आला की मग आपण निवांत बसून चहा पिऊया. आता काही निघूया.
आई, अर्पिता मॅडमला नाश्ता आणि गोळ्या द्यायच्यात. देते, काळजी करू नकोस. मी आलोच. राजसीचा नसेल ना हा नंबर? असला तर ती पकडली जाणार. नाही, मला असं घाबरून नाही चालणार. समर्पिता किचन पुन्हा सुरू करायचं असेल तर त्या वाईट आठवणींवर आणि भीतीवर मात करावीच लागेल. एका जागी स्वस्त बसता येत नाही. चल ये इकडे. चल ये इकडे बस. बस. एकदा झालं ते बास नाही झालं तुला? अगं अजून पूर्ण बरी सुद्धा झाली नाहीयेस तू. कशाला गेलीस ते गॅस जवळ? एका जागी बस ना शांत. कुठे पडलीस, धडपडलीस, काय झालं बिलं तर कशाला विषयाची परीक्षा घेतेस? हे नाश्ता करून घे. स्वतःच्या हाताने खाशील ना का भरवावं लागेल? मी विचारतेय. नाही तर तुझा नवरा लगेच म्हणायचा, काय आई 2 घास भरवायला काय झालं होतं? बायकोला कष्ट करून खायला लावलंस. हसायला काय झालं? सॉरी, मी खाईन. हम्म